पोलीस भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2025 चे फॉर्म भरण्याची तारीख या ठिकाणी संपलेली आहे। मुदत या ठिकाणी संपलेली आहे। 7 डिसेंबर हे या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख या ठिकाणी वाढवून दिलेली होते 7 दिवससाठी। आता या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो मुदत या ठिकाणी पूर्णपणे गेलेली आहे। आता कोणतीही तारीख या ठिकाणी पोलीस भरतीसाठी वाढवली नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोलीस भरतीचं ग्राउंड कधीपर्यंत होणार आहे, पोलीस भरती कोणत्या महिन्यामध्ये या ठिकाणी ग्राउंड होणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर यावर एक व्हिडिओ बनव की पोलीस भरतीचं ग्राउंड कधी होणार आहे, जेणेकरून आम्हाला एक अंदाज लागणार आहे आणि त्या हिशोबाने आम्ही आमच्या तयारीमध्ये या ठिकाणी जुटून जाणार आहे, असे विद्यार्थ्यांचे कमेंट होते। मेन तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दलच तुम्हाला सांगणार आहे पोलीस भरतीचं ग्राउंड कधीपर्यंत होणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये होणार आहे याबद्दल। पोलीस भरतीमध्ये ग्राउंडला जाताना डॉक्युमेंट आपल्याला कोणकोणते न्यावे लागते याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर बस सर्वात अगोदर सर्वात जास्त जे फॉर्म आले तर ते सीपी मुंबईला आलेले आहे आणि जवळपास आपण फॉर्मचा जर आपण विचार केला तर जवळपास त्या ठिकाणी 2,72,000च्या आसपास या ठिकाणी टोकन नंबर त्या ठिकाणी गेलाय। सीपी मुंबईला सर्वात जास्त पोलीस कॉन्स्टेबलचे जे पद गेले तर फॉर्म या ठिकाणी गेले तर ते सीपी मुंबईला गेलेले आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो नागपूर सिटीला सुद्धा जवळपास 38 ते 40,000च्या आसपास आले। त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 20 वरणगावला सुद्धा 77,000 किंवा 78,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज केलेले आहे आणि भरपूर अर्ज गेले आहे। त्याचबरोबर पुणे सिटीला सुद्धा बऱ्यापैकी अर्ज गेले आहे, 90,000च्या वरती अर्ज या ठिकाणी गेलेले आहे, 90-92,000च्या आसपास। ठाणे सिटीला सुद्धा भरपूर अर्ज या ठिकाणी गेलेले आहे, एक लक्षात ठेवा। मीरा भाईंदरला सुद्धा कमी प्रमाणात त्या ठिकाणी गेलेले आहे, ठीक आहे। तर आता या ठिकाणी सर्वात अगोदर ग्राउंड कधी होणार असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार कमेंट होते सर पोलीस भरतीचं ग्राउंड कोणत्या महिन्यामध्ये नक्की होणार आहे। तर पहा नुकताच जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पहा विद्यार्थी मित्रांनो न्यूज चॅनलवर साम टीव्हीवर जे विद्यार्थी मित्रांनो एक बातमी त्या ठिकाणी प्रसारित करण्यात आली होती की पोलीस भरतीचं जे ग्राउंड असणार आहे ते फेब्रुवारी महिन्यामध्ये राहणार आहे म्हणून, ठीक आहे। आणि सध्याच्या कंडिशनला महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो हिवाळी अधिवेशन सुद्धा या ठिकाणी चालू आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर साम टीव्हीने जे याच्या अगोदर जे बातमी या ठिकाणी धरून लावली होती की पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू होणार आहे म्हणून, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो आपण जर या ठिकाणी पाहिलं तर काही जिल्ह्याचं ग्राउंड या ठिकाणी बनण्यात आलं आहे, जसं सीपी नागपूर सिटी झालं, नागपूर सिटीचं सुद्धा ग्राउंड त्या ठिकाणी तुम्ही ट्रॅक वगैरे पाहिलं असेल, ठीक आहे। तर असं तुम्ही इंस्टाग्रामवर भरपूर काही जिल्ह्याचं ग्राउंड या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की त्या ठिकाणी तयार करण्यात चालू आहे, एक लक्षात ठेवा। तर पहा पोलीस भरतीचं जे ग्राउंड या ठिकाणी कोणत्या महिन्यामध्ये होणार आहे तर पहा एक तर जानेवारीच्या एंडिंगला या ठिकाणी पोलीस भरतीचं ग्राउंड या ठिकाणी सुरू होऊ शकते किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचं ग्राउंड या ठिकाणी सुरू होऊ शकते। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून जेवढे पण आपले इव्हेंट आहे पोलीस भरतीचे ते तुम्ही या ठिकाणी आउट ऑफ करा आणि पोलीस भरतीमध्ये आपल्याला अजून या ठिकाणी टाइम भेटणार आहे तर ते कसं मी ते सुद्धा तुम्हाला सांगून देतो। तर सर्वात अगोदर पोलीस भरतीचं जे ग्राउंड या ठिकाणी होणार आहे, पोलीस भरतीचे ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आले तिथलं ग्राउंड लवकर होणार आहे। एक उदाहरण तुम्हाला देऊन आलं, जसं आता फेब्रुवारी महिन्यामध्ये जर समजा त्यांनी ग्राउंड चालू केलं तर सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्याचा ग्राउंड होणार आहे, ज्या ठिकाणी कमी अर्ज आले, ज्या ठिकाणी 1000 अर्ज आले, 2000 अर्ज आले, 3000 अर्ज आले, 4000 आले, 5000 आले, 6000 आले, 7000 आले, 8000 आले, 9000 आलेले, 10,000 आलेले आहे, असे ज्या ठिकाणी कमी अर्ज आले आहे तिथलं ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो लवकर होणार आहे, एक लक्षात ठेवा। स्टार्टिंगलाच त्या ठिकाणी ग्राउंड होणार आहे। जसं एक तुम्हाला उदाहरण देऊन आलो, जसं वाशिम कॉन्स्टेबल आहे, वाशिम कॉन्स्टेबलला मुलांचा जो ॲप्लिकेशन नंबर गेला 2600च्या आसपास त्या ठिकाणी अर्ज गेलाय तर तिथलं ग्राउंड जे लवकर या ठिकाणी स्टार्ट होणार आहे। आणि एक उदाहरण तुम्हाला देऊन आलो, सीपी मुंबईचा जो या ठिकाणी टोकन नंबर या ठिकाणी आलेला आहे तर तो या ठिकाणी आलेला आहे 2,72,000 एवढा आलेला आहे। तर जास्त तुम्ही धरून चला तर तिथलं जे ग्राउंड आहे हे शेवट होणार आहे। तर सीपी मुंबईचं जे ग्राउंड आहे त्याच्यासाठी आपल्याला भरपूर काही टाइम भेटणार आहे। तर मी तुम्हाला याचं एक उदाहरण या ठिकाणी देतो। दरवर्षी सीपी मुंबईला जे विद्यार्थी मित्रांनो एक्स्ट्रा टाइम आपल्याला ग्राउंडसाठी भेटते, ज्यांनी सुद्धा सीपी मुंबईला फॉर्म भरला असेल तर आपल्याला ग्राउंडसाठी टाइम भेटणार आहे। इकडलं सर्वात अगोदर ग्राउंड होत असते, एक लक्षात ठेवा। स्टार्टिंगला ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आहे तिथलं ग्राउंड लवकर होणार आहे जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि तिथून जे विद्यार्थी मित्रांनो 2 ते 3 महिने आपल्याला सीपी मुंबईच्या ग्राउंडसाठी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। तर याच्या अगोदर
सुद्धा असं झालेलं आहे, ठीक आहे। याच्या अगोदर जर आपण पाहिलं, मागच्या वर्षी जर पाहिलं तर जून महिन्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड चालू झाले होते पोलीस भरतीचे बाकीच्या जिल्ह्यामध्ये, ज्या ठिकाणी जास्त सुद्धा अर्ध होते, जसं 20,000 म्हणा, 22,000 म्हणा किंवा 10,000 5,000, तिथलं जे ग्राउंड आहे जून महिन्यापासून या ठिकाणी चालू झालं होतं। आणि जून महिन्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड चालू असताना तिथून जे विद्यार्थी मित्रांनो 3 महिन्यानं जे ऑगस्ट महिन्यामध्ये जे सीपी मुंबईचं ग्राउंड चालू झालं होतं, जून जुलै ऑगस्ट 2.5 ते 3 महिने त्या ठिकाणी भेटले होते। ज्या विद्यार्थ्यांचं म्हणजे इकडले ज्या ठिकाणी कमी अर्धवले बाकीचे जे जिल्हे होते, तर तिथल्या जिल्ह्याचं ग्राउंड झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास आपल्याला 2.5 महिने त्या ठिकाणी भेटते सीपी मुंबईच्या ग्राउंडसाठी, 2.5 किंवा 3 महिने तुम्ही धरून चला। आणि तुम्ही जर एकदम शेवट जर फॉर्म भरला असेल, जसं तुम्ही सगळ्यात शेवटल्या दिवशी फॉर्म भरलाय, तुमचा जो टोकन नंबर आला समजा 2,70,000 आला म्हणा, 2,60,000 म्हणा, 2,50,000 म्हणा, तर तुम्हाला आणखीन या ठिकाणी ग्राउंडला टाइम भेटणार आहे। कारण की एका दिवशी जे विद्यार्थी मित्रांनो सीपी मुंबईला जर आपण पाहिलं, ॲप्लिकेशन नंबर जर तुमचा आला 2 लाख आलेला असेल म्हणा किंवा 2,10,000 आला असेल, 2,17,000 आलेला आहे, ठीक आहे। तर तुम्हाला आणखीन तुम्हाला या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 20-22 दिवसाचा टाइम त्या ठिकाणी भेटणार आहे। सीपी मुंबईला एका दिवशी 10,000 विद्यार्थ्यांचं ग्राउंड होते, 10,000 विद्यार्थ्यांना एका दिवशी बोलावले जाते, एक लक्षात ठेवा। तर 20 दिवसामध्ये 2 लाख विद्यार्थी बोलावले जाते, म्हणजे एक्स्ट्रा अजून तुम्हाला 20 दिवसाचा टाइम या ठिकाणी भेटणार आहे, ज्यांनी शेवट फॉर्म भरला, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो, जसं सर्वात अगोदर ग्राउंड कोणकोणत्या जिल्ह्यात होणार आहे, तर जसं गोंदिया बँड्समन आहे तिथं सुद्धा कमी अर्ध आले, तिथलं ग्राउंड लवकर होणार आहे। त्याचबरोबर संभाजीनगर बँड्समनचं सुद्धा ग्राउंड लवकर होणार आहे। त्याचबरोबर मुंबई बँड्समन आहे, नवी मुंबई बँड्समन आहे, तिथलं सुद्धा ग्राउंड लवकर होणार आहे। पुणे बँड्समनचं सुद्धा ग्राउंड लवकर होणार आहे। आणि त्याचबरोबर यवतमाळ बँड्समनचं सुद्धा लवकर ग्राउंड होणार आहे, वाशिम बँड्समनचं सुद्धा ग्राउंड लवकर होणार आहे। तर ज्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो कमी अर्ध आले तिथलं ग्राउंड लवकर होणार आहे जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, ठीक आहे। आणि बाकी इतर जिल्ह्याचं सुद्धा होणार आहे, जिथं 20,000 अर्ध आहे, 30,000 अर्ध आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो जे पुणे सिटी आहे, पुणे सिटीचं जे ग्राउंड आहे हे सुद्धा या ठिकाणी सोबतच होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा। फेब्रुवारीच्या झाले ज्या ठिकाणी कमी अर्ध आले तिथलं ग्राउंड झाल्यानंतर पुणे सिटी सुद्धा ग्राउंड त्या ठिकाणी चालू होणार आहे। आणि SRPFचं जर आपण पाहिलं तर SRPF मध्ये जे सर्वात जास्त जे अर्ज गेले SRPF गट क्रमांक 20 वरणगावला गेले, म्हणजे जवळपास 78,000 एवढा टोकन नंबर मूल्यांत आला होता, 77 ते 78,000च्या आसपास, ठीक आहे। तर एवढे काही अर्ज त्या ठिकाणी आले, ज्या विद्यार्थ्यांचा तेवढा अर्ज क्रमांक किंवा टोकन नंबर आला 77,000 किंवा 70,000 म्हणा, तर तुम्हाला आणखीन जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी टाइम भेटणार आहे। जसं समजून जा फेब्रुवारी महिन्यामध्ये ग्राउंड झालं, तर एका दिवशी जर आपण पाहिलं तर एका दिवशी जे विद्यार्थी मित्रांनो हजार जरी विद्यार्थी बोलावले, 2,000 जरी विद्यार्थी बोलावले, तर तुमचं जे ग्राउंड आहे 1-1.5 महिना आणखीन तुम्हाला टाइम भेटणार आहे, ज्यांनी शेवट फॉर्म भरलाय त्यांनी, ठीक आहे। आणि त्याचबरोबर एक उदाहरण तुम्हाला देऊन आलं, जसं SRPF गट क्रमांक 15 बीडशी कॅम्प गोंदिया, तिथं 36,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज आले आहे। आणि एका दिवशी ग्राउंडसाठी जे विद्यार्थी बोलावले ते 600 किंवा 1000 विद्यार्थी एका दिवशी ग्राउंडसाठी बोलावले जाते। कारण की एवढेच जर एका दिवशी जर 1000 विद्यार्थी जर SRPF गट क्रमांक 15 बीडशी कॅम्प गोंदियाला बोलावले, तर ज्यांनी शेवट फॉर्म भरलाय तर त्यांना आणखीन 1 महिना त्या ठिकाणी ग्राउंडसाठी टाइम भेटणार आहे। कारण की एका दिवशी 1000 विद्यार्थी बोलावले जाते, तर 35 तुम्ही धरून द्या, 35,000 त्या ठिकाणी अर्ज गेल्या, 35-36,000, तर एवढा काही टाइम आपल्याला या ठिकाणी म्हणजे 35-36 दिवसाचा टाइम आणखीन सुद्धा आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे ग्राउंड चालू झाल्यावर सुद्धा, ज्यांनी शेवट फॉर्म भरला असेल त्या विद्यार्थ्यांनी, ठीक आहे। तर आलं लक्षात, तर ज्या ठिकाणी कमी अर्ज आले तिथलं ग्राउंड लवकर होणार आहे जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आता पोलीस भरतीला जाताना आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते न्यावं लागणार आहे, आधार कार्ड न्यावं लागणार आहे, हॉल तिकीट आपल्याला न्यावं लागणार आहे, पोलीस भरतीची जो फॉर्म आपण भरला तो न्यावं लागणार आहे, पेमेंट स्लिप सुद्धा सोबत न्यायची, त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC किंवा शाळा सोडला दाखला असेल ते सुद्धा चालते। त्याचबरोबर पासपोर्ट फोटो द्यायचे, 7-8 पासपोर्ट फोटो आपल्याजवळ असले पाहिजे, कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिसाईल झालं, ठीक आहे। तर हे काही डॉक्युमेंट आपल्याला सोबत पोलीस भरतीला न्यायचे आहे, एक लक्षात ठेवा। आणि प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्स सुद्धा न्यायचे आहे, तिथे एक झेरॉक्स आपल्या जमा केल्या जाते, पण 2-2 झेरॉक्स असू द्यायच्या, ओरिजिनल सुद्धा डॉक्युमेंट न्यायचे। अशी प्रोसेस आजच्यासाठी तर सांगतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। जय हिंद, जय भारत।